मित्रांनो, सध्या टेक विश्वामध्ये सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे ॲपलच्या नव्या मॅकबुकची. तुम्हाला तर माहितीच आहे की ॲपलचे लॅपटॉप, ज्याला लॅपटॉप म्हणलं तर ॲपल युजर्सना राग येईल खरं तर. त्यामुळे मॅकबुक हे चांगले स्टेबल आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत बाप असतात. पण किमती जर म्हणाल तर सगळ्यांनाच ते परवडत नाहीत. ॲपलचा सध्या सगळ्यात स्वस्त मॅकबुक जरी घ्यायचं म्हणलं तरी मॅकबुक एअर M2 किंवा M3 हेच ऑप्शन आहेत आणि ते देखील 80,000च्या आत मिळत नाहीत. पण आता सगळीकडे अशी चर्चा आहे की ॲपल एका बजेट मॅकबुकवर काम करतंय, ज्याची किंमत अगदीच कमी असणार आहे. शिवाय या मॅकबुकबाबत आणखीही काही चर्चा ऐकायला मिळतात. नेमका काय विषय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सगळ्यात आधी तर हे स्पष्ट करतो की सध्या आपल्याकडे असलेली सगळी माहिती ही मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्समधून मिळाली आहे. ॲपलने स्वतःहून अजून तरी काही सांगितलेलं नाही. पण मोस्टली जेव्हा अशा अफवा या मोठ्या प्रमाणात बाहेर येतात तेव्हा त्या बऱ्याच वेळा प्रमोशन स्ट्रॅटेजीही ठरलेल्या आपण पाहिल्यात. तर सगळ्यात मुख्य प्रश्न हा आहे की ॲपलचा नेमका विचार काय आहे. आपल्याला माहिती आहे की मॅकबुकच्या किमती जास्त असल्यामुळं खूप ठराविक लोकच ते घेत होते, ज्यांना खरंच तेवढ्या तगड्या परफॉर्मन्सच्या पीसीची गरज आहे, ज्यांचं काम हे केवळ ॲपलवरच होऊ शकतं असे लोक. बाकी पहिल्यांदाच लॅपटॉप घेणारे, कम्प्युटर शिकण्यासाठी लॅपटॉप घेणारे, होम यूजसाठी पीसी घेणारे किंवा मग विद्यार्थी, हे सगळे तर मोस्टली विंडोज लॅपटॉप प्रेफर करतात, कारण ते बजेटमध्ये येतात. पण आता ॲपलने याच युजर्सनाही टार्गेट करायचं ठरवलंय. एज्युकेशन मार्केट आणि एंट्री लेवल युजर्ससाठी म्हणून ॲपल हा स्वस्तातला मॅकबुक लॉन्च करणार असल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातंय. या प्रोजेक्टला ॲपलने J700 असं कोड नेम दिलंय. ॲपलला यातून विद्यार्थी, लहान उद्योजक किंवा मग केवळ किमतीमुळे विंडोज लॅपटॉप किंवा क्रोमबुककडे जाणाऱ्यांना टार्गेट करायचंय. आणि खरंच ॲपलने विंडोजच्या किमतीत मॅकबुक लॉन्च केला तर बातमीच्या भाषेत म्हणायचं तर हे क्रांतिकारी पाऊल ठरेल. पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाकी कंपन्यांचा बाजार उठणार आहे. आता स्वस्त किंवा बजेट ऐकल्यावर माझ्या तर डोक्यात पहिल्यांदा काय आलं की ॲपल कॉस्ट कटिंग कुठं करणार. म्हणजे त्यांना पण परवडायला नको का. बजेट लॅपटॉप म्हणलं की प्लास्टिक बिल्ड असणार हे आता फिक्स झालंय. पण ॲपलने जर प्लास्टिक बिल्डवाला मॅकबुक आणला तर त्यांची इमेज डाऊन नाही का होणार. ॲपल म्हणलं की ऐकूनच प्रीमियम वाटतं, ती इमेज त्यांना जपायलाच लागणार आहे. काही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असं सांगितलंय की बजेटवाला मॅकबुक पण बाकी मॅकबुक सारखंच ॲल्युमिनियम बिल्डचा असणार आहे. प्रीमियम लुक आणि टच ठेवतच स्वस्तात केसिंग बनवण्यासाठी ॲपलने नवीन शेल फॉर्जिंग टेक्नॉलॉजी तयार केली आहे. हे तर झालं बॉडीचं. डिस्प्लेच्या बाबतीत बोलायचं झालं तर सध्याच्या मॅकबुक एअरपेक्षा कमी साईजचा डिस्प्ले यात असण्याची शक्यता आहे. साधारणपणे 12 ते 12.8 इंचचा डिस्प्ले यात मिळू शकतो. यामुळे कंपनीसाठी कॉस्ट कटिंग होईल आणि युजर्ससाठी लॅपटॉप आणखी पोर्टेबल आणि हलका होईल. असं दोन्ही साईडनी विन विन सिच्युएशन असेल. बाकी आणखी एका रिपोर्टनुसार नव्या बजेट मॅकबुकमध्ये भरपूर कलर ऑप्शन्स मिळण्याची शक्यता आहे. हलका पिवळा, हलका निळा, गुलाबी, सिल्वर आणि डार्क ग्रे अशा विविध रंगांचं टेस्टिंग सध्या सुरू आहे. म्हणजे बाकी सिल्वर मॅकबुकच्या तुलनेत नवीन बजेट मॅकबुक हा ट्रेंडी आणि कूल असेल. ओके, सगळ्यात मोठा फरक किंवा सगळ्यात मोठं कॉस्ट कटिंग कुठे असणार आहे तर ते प्रोसेसरमध्ये. आतापर्यंत मॅकबुकमध्ये आपण M1, M2, M3 अशा M सिरीजच्या चिप पाहिल्यात. पण बजेट मॅकबुकसाठी ॲपल एक मोठा प्रयोग करणार आहे. आयफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या A सिरीजची चिपसेट यात वापरण्यात येणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातंय. आता फोनची चिप लॅपटॉपला वापरण्यात तर लॅपटॉप स्लो होणार का? तर तसं नाही. आयफोनच्या लेटेस्ट चिप्स या आधीच विंडोज लॅपटॉपमध्ये असणाऱ्या इंटेल वगैरे चिप्सपेक्षा शक्तिशाली आहेत. त्यातही थोडाफार बदल किंवा अपडेट करून त्या लॅपटॉप फ्रेंडली करता येऊ शकतात आणि ॲपल तेच करतंय. बाकी आयफोनसारखी चिपसेट वापरल्यामुळं नव्या मॅकबुकची बॅटरी लाईफ ही आताच्या मॅकबुकपेक्षा जास्त चांगली असायची शक्यता आहे. आयफोनची चिप असल्यामुळं मॅकबुक हा गेमिंगसाठी आयडियल नसेल असं एक्सपर्ट सांगतायत. नोट्स काढणं, वेब ब्राउझिंग, मल्टीमीडिया कन्झ्युमिंग, कोडिंग आणि रेग्युलर ऑफिस काम किंवा होम यूज यासाठी मात्र हा मॅकबुक बेस्ट ऑप्शन ठरेल. तसं टेक्निकली मॅकबुक कोणी गेमिंगसाठी घेत असेल असं मला तर वाटत नाही. व्हिडिओ एडिटिंग आणि रेंडरिंगच्या बाबतीत मात्र आत्ता तरी काही सांगता येत नाही. बाकी यात आयफोनची चिप असली तरी मॅक OS असणारच आहे, त्यामुळे ॲपल इकोसिस्टीमचे फायदे मिळतील. आयफोनवरचं काम मॅकबुकवर थेट शेअर करून पूर्ण करू शकाल. आयक्लाउड फीचर मिळेल. तसंच एअरड्रॉपनेही फाईल्स शेअर करता येतील. तसंच टेक एक्सपर्ट मार्क गुरमन यांच्या मते बजेट मॅकबुकमध्ये AI म्हणजे ॲपल इंटेलिजन्सही देण्यात आलंय. ॲपलवाल्यांचं सगळंच भारी असतं. बाकी जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतं तर ह्यांचं ॲपल इंटेलिजन्स आहे. असं स्टुडंट्सना फोकस केल्यामुळे असेल कदाचित, पण यात लेखनासाठी आणि कामासाठी स्मार्ट असिस्टन्सी मिळण्याची शक्यता आहे. बाकी बजेट मॅकबुक असल्यामुळं यात बहुतेक टच ID सारखे फीचर्स नाहीत मिळणार. पोर्ट्स पण शक्यतो कमीच मिळतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार ॲपल यावर्षी मार्च महिन्यात एखादा मोठा इव्हेंट घेऊ शकतं. या इव्हेंटमध्ये हा बजेट मॅकबुक सोबतच नवीन iPad Air, iPhone 17e आणि कदाचित मॅक स्टुडिओची घोषणा करू शकतं. आता मेन मुद्दा म्हणजे किंमत.
इंटरनॅशनल मार्केटमध्ये या नवीन मॅकबुकची किंमत साधारणपणे $800 ते $900 दरम्यान राहण्याची शक्यता आहे. म्हणजे $1000 पेक्षा कमी किमतीचा हा पहिला मॅकबुक ठरेल. भारतात टॅक्स आणि बाकी खर्च पकडून ही किंमत 65 ते 75,000च्या रेंजमध्ये जाऊ शकते. आता खरं तर 65 किंवा त्यापेक्षा कमी किमतीत हा नवीन बजेट मॅकबुक आला तर तो कदाचित वर्थ असेल. 70,000च्या वर गेल्यावर मात्र हा घेण्यात काही पॉईंट नाही, कारण 80,000पासून तर मॅकबुक एअर मिळतोच आहे. बाकी मॅकबुकचा एक्सपिरियन्स, त्याची रिसेल व्हॅल्यू या सगळ्याला तोडच नाही. त्यामुळे 60 ते 65 हजारात जर मॅकबुक मिळत असेल तर बाकी कंपन्यांचं टेन्शन वाढणार आहे नक्की. बाकी तुम्हाला काय वाटतं, ॲपलचा हा नवा मॅकबुक गेम चेंजर ठरेल की युजर्सकडून पैसे उकळायचं आणखीन एक गिमिक ठरेल? हा नवीन मॅकबुक साधारणपणे किती रुपयांपर्यंत आला तर तुम्ही विकत घ्याल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि टेक संबंधी नवीन अपडेट्ससाठी आपल्या टेक भारी चॅनलला सबस्क्राईब करा.